स्वतः नाथ महाराजांची 36 वर्ष सेवा केली. कावडीनं पाणी आणून द्यायचं की माठ रांजण भरायचे, पूजेला फुलं वगैरे आणून द्यायचे. कशाचं देवतं की देव ओळखला महाराज आणि देव ओळखून देवाची सेवा केली. शेवटी देव प्रसन्न झाला आणि देव भक्ताची सेवा करू लागला. जीवन कृतार्थ झालं. जन्मा आलो त्याचे आधी फळ झाले साचे. मनुष्य जन्माला येऊन आपलंही जीवन सफल व्हावं. जन्मा आलो त्याचे आधी फळ झाले साचे. काय पुढं धन्य आम्ही जन्मा आलो. तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती कृत्य कृत्य झालो इच्छा केली ती पावलो. या मनुष्य जन्माला येऊन आमचं जीवन कृतार्थ व्हावं. आणि जीवन कृतार्थ होण्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे ना. हातपाय हलवले पाहिजे, सत्कार्य केलं पाहिजे, पुण्य केलं पाहिजे, परोपकार केला पाहिजे. नुसतं जीवन धन्य आमचा संसारच चांगला झाला पाहिजे. संसार कसा चांगला होईल? अहो शेती नीट करायचं नाही, प्रपंच नीट करायचं नाही, व्यवहार नीट सांभाळायचं नाही. काही आळशी शेतकरी असतात. लोकांच्या पेरणी चालू होती मग हा नांगरटीला जातो ट्रॅक्टर घेऊन. सांगा मग आता शेती होईल की व्यवस्थित? वेळच्या वेळेलाच महत्व असतं शेतीचं. तसं मनुष्य जन्मात आल्यानंतर सत्कार्य करण्याकरता भगवंतानं दिलेला हा मनुष्य जन्म आहे. पण मनुष्य जन्म दिला देवाला ओळखण्याकरता, भजन करण्याकरता. देव दिला भजन गोमाता. देव दिला भजन गोमाता. देव दिला भजना करतात, सत्कार्य करतात, पुण्य परोपकार करतात, देह दिला. पण आमच्याकडून पुण्यही घडत नाही आणि भजनही आवडत नाही. चांगलं कार्य तर आवडतच नाही. चांगल्या गोष्टी काही लोकांना आवडतच नाही महाराज. चांगल्या गोष्टी असतात पण आवडतात का? ज्ञानेश्वर महाराज सुंदर सुंदर उदाहरण देतात. वेळ आपल्याला कमी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसाला द्राक्ष पिकलेले असतात, आंबे पिकलेले असतात. पण सगळे माणसं मात्र आवडीनं आंब्याचा रस खातात बरं का. पण याच कालावधीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की असा एक प्राणी आहे त्याला आंबे पिकल्यानंतर आवडत नाही. द्राक्ष रसा आम्ररसा वेळे तोंड सडे वायसा का डोळे फुटकी दिवसा डुडुळाचे. एका ओळीमध्ये 2 दृष्टांत दिले ज्ञानेश्वर महाराजांनी की आंबे पिकलेले द्राक्ष पिकलेले गोड माणसं आवडीनं याचा स्वाद घेतात. द्राक्षाचा रस म्हणा किंवा द्राक्ष घेतात, आंब्याचा रस. पण ते कावळे जे असतात तर कावळे त्या फळाजवळ जातात, पाहतात फळं पिकलेले, घ्यायचा टाइम आहे, घ्यायला पाहिजे. अशा वेळेला त्या कावळ्याला ते द्राक्षाचं फळ आवडत नाही बरं का. आणि पुन्हा त्याला आंब्याचंही फळ आवडत नाही. पिकलेले आंबे का आवडत नाही? अहो ते घ्यायची वेळ आणि रस घ्याय चांगला खाण्याची वेळ त्याला ते आवडत नाही. त्याचे काय कारण? महाराजांनी सांगितले त्याचं तोंड आलेलं असतं. तसं चांगल्या कामाच्या वेळेला काहीच तोंड येतं बरं का. सत्कार्य करायच्या वेळेला काहीच तो चहा घ्या म्हणतात, नाही महाराज आम्हाला कोरा चहा द्या. का? साखर चालत नाही, काहीला शुगर आहे, काहीला दूध चालत नाही, दुधाची अलर्जी आहे. अहो दूध नको अजिबात, कोरा चहा आणा म्हणतात, तू दूध नको. ठीक आहे दूध नको, दूध आवडत नाही. पण ते दूध डेअरीला विकतात आणि त्या पैशाची दारू पितात. दारू चांगली आहे. जे चांगलं नाही त्याचा स्वीकार करतात माणसं. जे चांगलं आहे ते आवडतच नाही. दूधचा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पवित्र दूध आहे. हे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेच्या पत्राड परित्या विरोणी गोचिड अशुद्ध कान शिविती. सुंदर सुंदर उदाहरण माऊलींनी दिले. वेळ आपल्याला कमी आहे. गोचिड असा गायीच्या काशीला चिकटलेला असतो आणि त्या गायीच्या काशीला चिकटलेला गोचिड आणि दूध चांगलं पवित्र जवळ आहे. पण तो गोचिड काय करतो? आठवण द्यायला
तेव्हा गोचिड ते दूध चांगलं आहे, दुधाचं सेवन करत नाही, रक्त सेवन करतो महाराज. आता रक्त चांगलं आहे का? रक्त अशुद्ध सांगितलं, पण दूध चांगलं आहे. त्या गोचिडाला जसं काही किलोमीटरचं अंतर नाही बरं का सीताराम पाटील, जवळ आहे. गाईचे पडदाचा आडवा आहे, म्हणजे किलोमीटरचं अंतर नाही, जवळ आहे. पण जवळ असताना त्याला जसं ते पवित्र दूध घेता येत नाही, हे जसं आहे तसं त्या कावळ्याचे आणि तोंड आलेलं असल्यामुळे त्याला द्राक्ष रस, आंब्याचा रस घेता येत नाही. मग त्याला काय आवडतं? दुसऱ्या एका ओळीमधून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, लिंब लिंबोळ्या मोडून याला, तो कावळ्याशी सुकाळू झाला. त्या लिंबाचे लिंबोळे पिकलेले असतात ना, आणि त्या कावळ्याला ते लिंबोळे आवडतात महाराज, पण चांगले द्राक्ष आणि आंबे म्हणजे आवडत नाही. तसं चांगलं कार्य काय माणसाला आवडतच नाही. चांगलं कार्य काय म्हणाल? सत्कार्य चांगलं आहे, पुण्य आहे, परोपकार आहे. मनुष्य जन्माला आपण आलोय आणि या जन्मात आपला उद्धार व्हावा, भगवत प्राप्ती व्हावी, आणि त्याच्याकरता चांगल्या रीतीने संसार प्रपंच सांभाळून त्यात परमार्थही घडावा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. संसारही चांगला करा ना, काही बिघडत नाही. मग परमार्थ करायचा आणि भगवत भक्ती करायची. काही लोक म्हणतील महाराज मग आम्हाला नाही वेळ भजनाला, आणि भजनच करायचं तुम्ही सांगता, मग आम्ही घरदार सोडून काय मारुतीच्या मंदिरात जाऊन राहावं का? जंगलात राहून नुसतं माळेचा जप करायचा. माळेचा जप करायची म्हणजे जंगलात राहून घर सोडून जाण्याची गरज नाही. आणि त्यातल्या त्यात आपण संसारी माणसं आहे, आपण तर घर सोडून जाण्याची गरजच नाही. आमचे गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज विनोदानं म्हणत असायचे, संसारी माणसं जर एखादं म्हटलं आम्ही मारुतीच्या मंदिरात जाऊन राहू, तर महाराज विनोदानं म्हणत असायचे की हा मनुष्य जर मारुतीच्या मंदिरात गेला तर मारुती त्या ठिकाणी राहणार नाही, मारुती निघून जाईल त्या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ माणसाने घरदार सोडून मंदिरात जायचं असं नाही. घरदार सांभाळा याचा अर्थ संसार प्रपंच चांगला सांभाळा, प्रपंच करावा नेटका, कोठी नदीसावा फाटका. प्रपंच म्हणजे आपलं कर्म आहे, आपलं कार्य आहे, आपली जबाबदारी आहे. आपली जी जबाबदारी आहे ती आपण पार पाडायची असते. आपल्या वाट्याला जे आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. हो, आपल्या वाट्याला प्रारब्धानुसार जे आलंय ते काय करू नये. आपलं कुरुक्षेत्र युद्धाचा प्रसंग, युद्ध सोडून निघालेला अर्जुन. अर्जुन हा क्षत्रिय आहे, आणि क्षत्रिय म्हटल्यानंतर क्षत्रियानं आपलं कर्तव्य पार पाडावं. युद्धाचा प्रसंग, कौरव पांडवांचं युद्ध. अर्जुन त्यात पांडवांच्या बाजूने प्रामुख्यानं धनुष्यबाण हातात. समोर पाहिलं तर आपले नातेवाईक दिसले, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्यासारखे मोठमोठाले. आणि पाहिलं त्यांना, मग अर्जुन म्हणतो यांना आपले नातेवाईक, यांना आपण मारायचं, हे बरोबर होईल का? तो धनुष्यबाण ठेवून अर्जुन निघाला म्हणजे अर्जुन देवाला म्हणतोय हे युद्ध करणं योग्य नव्हे. यावेळेला युद्ध करणं मला जरा त्रासदायक वाटतं. माझ्याच बाणानं मी माझे नातेवाईक मारायचे, याच्यापेक्षा युद्ध न केलेलं बरं, भिक्षा मागून जगलेलं बरं, म्हणून मी युद्ध करत नाही. आणि असा संभ्रमितून अर्जुन काहीतरी बोलू लागला. त्याच अर्जुनाचा संभ्रम अज्ञान घालवण्याकरता भगवंतानं अर्जुनाला उपदेश केला. तो उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता ग्रंथ. आणि ज्या गीतेच्या उपदेशातून अर्जुनाला भगवान म्हणतात, अर्जुना तू कोण आहे, तुझं कर्तव्य काय आहे, प्रथम तू कोण आहे याचा विचार कर. तू या मृत्यूलोकात आलाय, तू या युद्धाकरता आलेला आहे, तू प्रथम क्षत्रिय आहे. आणि क्षत्रियाचं कर्तव्य काय? क्षत्रिया रणी पळवून जाणे, कोण साहे लाजिरवाने. क्षत्रियाने युद्धातून पाठ दाखवून जाऊ नये, क्षत्रियाचं कर्तव्य आहे. जसं कुस्तीला पैलवान दोघं हातात हात घेऊन भिडतात, पण पुन्हा हातात हात घेतले मग म्हणतो फार दुपटीचं पैलवान, मग घाबरला तो सोडून निघाला, हे जसं त्या पैलवानाला शोभत नाही. तसं अर्जुना तू धनुष्यबाण तुझ्या हातात आहे, आणि तू यावेळेला युद्ध सोडून निघाला, तुला शोभतं का? उठी घे धनुष्यबाण, सांडी हे मूर्खपणा, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. तू युद्धाला आला ना, आता क्षत्रिय असून युद्ध सोडून जाणं हे जसं तुला शोभत नाही, हे तू जसं तुझं कर्तव्य पार पाडणं हे योग्य. पाहे पा शरीराचे आगावा, तसं आपण या मनुष्य शरीरूपी गावाला आलोय. आणि मनुष्य शरीरूपी गावाला आल्यानंतर म्हणजे या संसाराला आपण आलोय, आणि या संसाराला आल्यानंतर संसारही चांगला करणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि त्याच संसारात पुन्हा परमार्थ करणं हे आपलं कर्तव्य. पाहे पा शरीराची या गावा, जया लागे आले ती पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडून या. मग मनुष्य शरीरूपी गावाला आलोय, आणि या ठिकाणी आल्यानंतर
पलायन करू नये महाराज. संसार आपली जबाबदारी पडली ना मग संसारही करायला पाहिजे. मग त्यात परमार्थ करायचा. काही लोक म्हणतील मग परमार्थ करायचा म्हणजे मग आम्हाला संसार सोडून द्यावा लागेल का? सोडून द्यायची गरज नाही. महाराज म्हणतात सुखी करावा संसार, सुखी करावा संसार, सुखी करावा संसार, सुखी करावा संसार, सुखी करावा संसार. न सांडावे दोन्ही वार, न सांडावे दोन्ही वार, न सांडावे दोन्ही वार, न सांडावे दोन्ही वार. आ दया समागर, दया समागर तुला वितर येतील. आ दया समागर, दया समागर तुला वितर येतील. सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, संडावे दोन्ही वार, संडावे दोन्ही वार. दया समागर तुला वितर येतील. दया गीतेनं जसं कर्तव्य शिकवलं आपल्याला तसं भगवंतानं अर्जुनाला कर्तव्याची जाणीव करून कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संगस्तो कर्मणी. आपापलं कर्म करीत राहावं माणसाला. तसं प्रारब्धानं आलेला संसार आपल्या वाट्याला आहे, तो सोडून जाण्याची गरज नाही. महाराज म्हणतात तो स्वीकारा, संसार चांगल्या प्रकारे करा. आमचे साधू संत महात्मे म्हणतात म्हणून गेलो प्रमाणातच सुखे करावा संसार, न सांडावे दोन्ही वार. सुखाने संसार करा ना, काही बिघडत. आमचे गुरुवारे महाराज म्हणत असायचे संसार सणकावून दणकावून करा. गाड्या घोडे मोटारी असू द्या, बंगले असू द्या, राज्य वैभव असू द्या, काही बिघडत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार. सुखाने संसार करा, काही बिघडत नाही. संसार चांगला करा, काही बिघडत नाही. पण त्या संसारातून परमार्थ करा, भगवंताचं स्मरण आहे. मा मनुस्मर युद्धाचं, माझं स्मरण कर अर्जुन आणि खुशाल युद्ध कर. तसं संसार रूपी युद्ध करत असताना भगवंताचं स्मरण करायचं. तरी लोक काही डोकं चालवतले, शंका घेतली. महाराज मग संसार करायचं म्हटलं, भजनाकडे गेलो, आम्हाला संसारात पैसा मिळवायला वेळ कुठे आहे आम्हाला, आणि पैसा मिळाल्याशिवाय तर संसार होणार नाही. पैसा आम्ही मिळू नाही का, पैसा कमवल्याशिवाय संसार होणार नाही. पण आमचे तुकाराम महाराज म्हणतात बाबांनो, या संसार करता पैशाची अत्यावश्यकता आहे, पैशाची गरज आहे. पण हा पैसा खऱ्या अर्थानं कुणी कमवला पाहिजे, खऱ्या अर्थानं हा पैसा कुणी प्राप्त केला पाहिजे. याच अनुषंगानं पाहिलं तुकाराम महाराजांनी आपल्याकडं संसारी माणसाकडं. विशेष करून 4 प्रकारचे आश्रम आहे. ब्रह्मचारी आश्रम, वानप्रस्थ आश्रम, ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. 4 प्रकारचे आश्रम आहे. आणि 4ही आश्रमाचं कर्मधर्म वेगवेगळं आहे. ब्रह्मचारी आश्रम, ब्रह्मचर्य धर्म. ब्रह्मचर्यामध्ये अक्षर घोकायचे सांगितले. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षर. ब्रह्मचर्यामध्ये विद्या अभ्यास करा आणि प्राप्त करा. विद्या अभ्यास म्हणजे ज्ञान प्राप्त करा. आणि हा जो ब्रह्मचर्य आश्रम संपल्यानंतर ग्रस्त आश्रमामध्ये मनुष्य प्रवेश करतोय. आणि ग्रस्त आश्रमात प्रवेश केला म्हणजे संसाराची जबाबदारी पडली. मग संसाराची जबाबदारी पडलेल्या या मानवानं, या आश्रमाच्या माणसाने काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात त्याच्यावर आता जबाबदारी कोणती आहे? त्याने पहिला पैसा मिळवला पाहिजे. आणि पैसा मिळवण्याकरता तो पैसा कशा प्रकारे मिळवावा हाच उपदेश महाराज अभंगाच्या
डबल एका चरणाला चाली लावू नका, वेळ आपल्याला कमी आहे, उन्हाचा टाइम आहे, 12 वाजत आले. आणि म्हणून भजनी मंडळाला विनंती करतो, आधी मध्ये आता जास्त प्रमाण देऊ नका. अभंगाच्याच चालू मध्ये प्रमाण आपण सांगत जाऊ. वेळ बराचसा झालेला आहे. तुकाराम महाराजांचा निवडलेला अभंग. तुकाराम महाराज उपदेश करतायत तो संसारी माणसाला, ग्रस्त आश्रमी माणसाला. महाराज म्हणतात आपण संसारात आलात. काही लोकांनी सांगितलं महाराज संसार करायचा तर आम्हाला पैशाची गरज, मग पैसा आम्ही मिळवावा का? महाराज म्हणतात निश्चित मिळवा, पण पैसा मिळवण्याकरता सुद्धा आचारसंहिता आहे. तसे वेगवेगळ्या आचारसंहिता असतात. तसं संसारी माणसं, ग्रस्त आश्रमी माणसं, तुका म्हणे हे ते आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. महाराज म्हणतात या आश्रमाला वैराग्ययुक्त अंतकरणांना पैसा कमवा, काही बिघडत नाही, पण तो पैसा कशा प्रकारे कमवावा. पैसा तो कुणी मिळवतो महाराज. चोऱ्या चोर करून पैसा आणतात लुटून. मग चोरांनी आणलेल्या पैशाने कधी माडी बांधली का? माडी नाही बांधता येणार, फार समाधान होत नाही. तो व्यवहार चांगला असावा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो, की पैसा कशा प्रकारे कमवावा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उपदेश प्रकरणातील महाराज या अभंगाच्या प्रथम चरणातून जो आपल्याला उपदेश करतायत तो महत्वाचा उपदेश आहे. पैसा कमवण्याचा आणि पैसा मिळवण्याचा उपदेश करतायत. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारी बेचकरी. महाराजांचा हा मोठा अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे. महाराज आपल्याला उपदेश करतात संसारात आपण आहात. महाराज म्हणतात पैसा मिळवा, पैसा कमवा आणि खुशाल संसार करा, काही बिघडत नाही. मग काही लोक म्हणतील मला पैसा मिळवायचा तर हे तर आम्हाला चांगलं ज्ञान आहे, पैसा कसा मिळवायचा.
याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी याच्या डोक्यावर, सर्वांच्याकडून आपल्या डोक्यावर. काही माणसं तज्ञ असतात, त्यात हुशार असतात. विठ्ठल 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 पैसा कसा मिळवावा यात माणसं हुशार असतात, व्यवहारात चतुर असतात. पण पुन्हा साधू संतांनी सांगितलं पाहिजे का पैसा कसा मिळवा? तुकाराम महाराज तरी का सांगतात? तर याचंही कारण वेगळं आहे. तुकाराम महाराज सांगतात याचा अर्थ पैसा माणसाला कमावता येतो. संसारी माणसंच पैसा मिळवत असतात, सगळेच मिळवतात, पण त्यातल्या त्यात संसारी माणसावर जास्त जबाबदारी आहे बरं का. 4 प्रकारचे असतात. ब्रह्मचारी माणसाने पैसा नाही मिळवला तरी चालेल, कारण शिक्षण घ्यायचं ही जबाबदारी त्या आश्रमावर आहे. ब्रह्मचार्य मानतात व त्यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी पाहिजे. ब्रह्मचार्य 25 वर्ष, ग्रस्त आश्रम म्हणजे संसारी माणूस. त्यांचं वय झालं, थकले, मुलं बाळ मोठाले झाले आणि मग मात्र वानप्रस्थ आश्रमात गेले. ते 3रा आश्रम वानप्रस्थ. 50च्या पुढे झाले की वानप्रस्थात जावं माणसाने. आपली चप्पल मुलाच्या पायाला यायला लागले की माणसाने जास्त लोडबुड करू नये संसारामध्ये. मुलाच्या स्वाधीन करायचं आणि तिजोरीच्या जाव्या सुद्धा देऊन टाकायचे, पण सगळ्या देऊ नका बरं का. नंतर पश्चातापाची वेळ येते. काही थोडं राखून ठेवलंही पाहिजे. असो विनोदाचा भाग याच्यातला सोडून द्या. पण वानप्रस्थ माणसाला सुद्धा आणि जगण्याकरता आधारभूत 2 पैशाची गरज आहे, ती सुद्धा जबाबदारी आणि मुला बाळावर आहे महाराज. या माणसाला पैसे कमवले पाहिजे असं नाही, त्यांनी शांत राहायचं. मुलं बाळ बाकीच्या ही पुढची पिढी ते मिळवतील पैसा, चालवतील व्यवहार संसार. आणि त्याच्यापेक्षा 4था आश्रम. पूर्वीच्या काळात अनेक लोक संन्यासी होऊन घरदार सोडून निघून जायचे आणि म्हणून मग ते संन्यास आश्रमात, 4थ्या आश्रमात त्यांनी तर पैसा कमावला पाहिजे असं नाही, लोक देतात. संन्यासाला मंदिर बांधायचं, लोक पैसा देतात. संन्यासी काय नांगर धरायला जात नाही. आमचे सद्गुरू नारायणगिरी महाराज सांगायचे बरं का. आपण संन्यासी काय मंदिर बांधायचं, मठ मंदिर बांधायचे, यत्न करायचा. हा पैसा मिळवावा ग्रस्त आश्रमी माणसाने, पण तो कशा प्रकारे मिळवावा हे शब्द याच्यात महत्वाचे. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. महाराज म्हणतात उत्तम व्यवहार करा, चांगल्या मार्गाने हा पैसा कमवा. चांगल्या कार्यातून पैसा मिळवलेला हा समाधानाला कारणीभूत असतो. आणि म्हणून अशा रीतीने मिळवलेला पैसा पुन्हा उदास विचारे वेजकरी पैसा मिळवा. घरदारालाही संसारात वापरा आणि परमार्थात सत्कार्यात पुण्य परोपकारात खर्च करा. आणि असं जर केलं तर महाराज त्याचा फायदा आम्हाला काय होईल? महाराज दुसऱ्याच्या उत्तमाची गती तो एक पावेला, 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 उत्तम भोगीला जीव गाणे, उत्तम भोगीला जीव गाणे, उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तम भोगीला जीव गाणी, उत्तम भोगीला जीव गाणी, उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तमाची गती तो एक धन्यवाद. भक्ती मंडळी, गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना काही सांगायची सूचना करायची गरजच पडली नाही आणि पडतही नाही. अत्यंत उत्तम साऊंड सिस्टीम म्हणजे आमचे गोकुळ भाऊ विंचू हे त्यांचं आडनाव आहे बरं का. त्याचा तुम्ही म्हणशाल विंचू कीर्तनात कसा आला. विनोदाचा भाग सोडून द्या. चांगली सिस्टीम आहे, त्यांना धन्यवाद देतो. तुमचं गणेश पाटलांचं नियोजन चांगलं मोठं आहे. भरपूर मोठं घर बांधलं त्यांनी, वास्तूलाही फार खर्च केला आणि आज कीर्तनालाही भरपूर खर्च केला. धन्यवाद देतो या परिवाराला. आणि उद्घाटन करायचं, काही लोक काही कार्यक्रम ठेवतात, काही उद्घाटनाला, काही वेगवेगळे, पण त्यांनी सात्विक माणसं आहे, धार्मिक विचाराचे आहेत. आमचे गणेश पाटील
आमचे सूर्यभान आबा जगताप त्यांच्याबरोबर नियमित असतात कथा कीर्तनाला. आमच्याकडे आश्रमावर सप्ताह होतात. बऱ्याच वेळेला यांच्या पंक्ती वगैरे असतात आबांच्या, तेव्हा ते गणेश भाऊ नेहमी बरोबर असतात. आबांचं पाहून त्यांनी धार्मिक कार्यामध्ये फार मोठा त्यांचा ओढा आहे. म्हणून आज त्यांनी आपल्या वास्तुशांतीच्या निमित्तानं फार मोठा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी केलाय. मंडपही मोठा दिलेला आहे, मंडप भरून बाहेर माणसं आहे. पुन्हा सर्वांच्या करता प्रसाद तयार आहे का प्रसाद? तुमच्या संजीव भाऊंचंही मार्गदर्शन त्यांना आहे. प्रसाद तयार आहे, सर्वांनी भोजन करून जाण्याची विनंती आमचे गणेश पाटील नवले व परिवार करतायत. वेळ बराचसा झालेला आहे. अधिक विषय न लांबवता पहिल्या चरणाचा भावार्थ आतापर्यंत आपण पाहत होतो. पुढे राहिलेल्या त्यांची सूचनाही आली. आता 10:15 आम्ही या ठिकाणी आलोय आणि आता 12:15 वाजले. 10:15 आलोय, मध्ये 10-5 मिनिटं पूजेला गेली, म्हणजे 10:30 पासून कार्यक्रम चालू आहे. 2.5 तास कार्यक्रम झालाय. आरतीपर्यंत 2 तास कार्यक्रम होईल. 2 तासाच्या पुढे काही लांबणार नाही, म्हणून घाबरण्याचं कारण नाही. आणि म्हणून थोडक्या वेळामध्ये आपण चिंतन करण्याकरता निवडलेला अभंग माझे सद्गुरू परमपूज्य गुरुवारी महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने राहिलेले 10-5 मिनिटात चिंतन करून पुढे आपण आरतीकडे वळणार आहोत. तुकाराम महाराजांच्या निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या आचरणातून महाराज म्हणतात शास्त्रकारांनी घालून दिलेली जी मर्यादा आहे, ती आचारसंहिता आहे. आणि ही आचारसंहिता जर आपण पालन केली, चांगल्या मार्गाने जर पैसा मिळवला, तो चांगल्या मार्गात खर्च केला. काही माणसं असे पैसा मिळवायच्याच मागे लागतात. पैसा नुसता मिळवायचा, लाखो रुपये, कोट्याधीश, अब्जाधीश, भारतातल्या बँका संपल्या, प्रदेशात नेऊन टाकलं तरी समाधान होत. नुसता पैसाच मिळवायचा. पैसा मिळू नये असं मिळवला पाहिजे, पण त्याच्यातून काही धर्म कार्याकरता खर्च करा ना. काही खर्चच करायची तयारी नाही. गाव सप्ताह असतो, सप्ताहाला कोणी वर्गणी मागतात. अरे वर्गणीवाले तर अहो द्या वर्गणी, ते म्हणतात देऊ ना. अजून पुढे सप्ताह कधी आहे? काला अमुक वेळा, मग काल्याच्या वेळाला देऊ. काला होऊन जातो ना, हा प्रसाद घेऊन निघून जातो तरी. आणि द्यायची ठरली तर मग 1.25 रुपया वर्गणी देऊ, नाही तर 1.25 पायली घेऊ देऊ. आणि जेवायला घरच्या घर सर्वजण येऊ आणि हिशोबाला सर्वात पुढे राहू. विठाला हो, अशा रीतीने काही लोकांच्या धर्मकार्यात किंवा पुण्यपरोपकारात खर्च करायची तयारीच नाही. आणि म्हणून तो काळ महाराज म्हणतात पैसा मिळवा, परंतु तो काय करा, त्याच्या जीवाला पुन्हा पुढची गती सुद्धा, आणि उत्तम गतीला तो जीव जातो. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. आणि या ग्रस्त आश्रमी माणसानं अजून अनेक प्रकारच्या आचारसंहिता सांगितली. त्याने कुणाची निंदा करू नये. आणि म्हणून महाराज तिसऱ्या चरणातून सांगतात परोपकारी निधी परनिंदा, परोपकारी निधी परनिंदा, परोपकारी निधी परनिंदा, परोपकारी निधी परनिंदा. परोपकारी
उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी परोपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. तिसऱ्या चरणातून महाराज म्हणतात परस्त्रिया सदा बहिणी माया. सर्वच आपली स्वतःची पत्नी सोडून सर्व स्त्रिया आई बहिणीप्रमाणे मानावं सतत आणि त्याचप्रमाणे दुसऱ्याची निंदाही करू नये. परोपकारी उपकारी जीवन असावं माणसं. परोपकारी नेणे परनिंदा दुसऱ्याची निंदा करू नये. काही लोकांना असं आहे महाराज स्वतःच काही वाटत नाही पण दुसऱ्याची निंदा करण्यात फार आनंद होतो. स्वतःच्या भाकरी खातात आणि कुचाळ वाट्यावर बसतात आणि याचं असं झालं आणि त्याचं तसं झालं. काहीला जेवणच जात नाही जेवण पचत नाही काहीला दुसऱ्याचं काही उचापती केल्याशिवाय. तुकाराम महाराज म्हणतात आणि निंदकाचे घर असावी जवळी. असो विषय लांबत जाईल ठेवून देतो विषय. परनिंदा नसावी आणि परोपकारी जीवन असावं. किती परोपकार थोडा तरी काहीतरी परोपकार पाहिजेच. पांडवांच्या कालावधीमध्ये वेळ नाही चालता चालता संदिग्ध दृष्टांत सांगून जातो. पांडवांच्यावर लाक्षाग्रहात जाळून मारण्याचा प्रयत्न झाला कौरवांच्याकडून. शेवटी भूमिगत होऊन पांडव काही दिवस अज्ञातवासात होते. लाक्षाग्रह दिलं पेटून. ते विश्वासू मंडळी जवळ काही बोलावले दिले पेटून. पांडव त्यामध्ये होते. शेवटी भुयार घर तयार केलेलं होतं अगोदर. भगवान कृष्ण परमात्मा त्यांचा पाठीराखा होता. जिसको राखे राम उसको मारी न सके कोय जिस पर सब दुनिया उलटी तो बालन बिंगा हो देव राखे तया मारी कोण न मोडे काटा हिंडता वन. संरक्षण केलं पांडवांचं त्या प्रसंगातून देवाने. लाक्षाग्रह नावाची वास्तू जाळली. पांडव मरून गेले अशी कल्पना झाली कौरवांना. भूमिगत होऊन पांडव काही दिवस दूर राहिले निवांत निघून गेले अलिप्त राहिले. कौरवांना वाटलं गेले पांडव मेले. हेच पांडव एका गावात वेश बदलून राहू लागले. एका गावात काय असाच प्रसंग होता. त्या गावाच्या बाहेर एक बकासूर नावाचा दैत्य राक्षस आलेला. तो नेहमी त्या गावात यायचा त्रास द्यायचा लोकांना. गावात यायचा काही लोक मारायचा हाणमार करून लुटून न्यायचा. काही लोक मारायचे. लोक असे त्रासले कंटाळले. त्याला दररोज गाडाभर अन्न लागत होतं. पण लोकांनी सांगितलं त्याच्याशी चर्चा केली बाबा दररोज येऊन हाणमार पीठ करून अनेक लोकांना त्रास देण्यापेक्षा तुला दररोज गाडाभर अन्न आम्ही पोच करतो. एक मनुष्य त्याला ते गाडाभर अन्न घेऊन जायचं त्यालाही तो खायचा फस्त करायचा मारायचा. पण दररोज प्रत्येक घरावर संकट येण्यापेक्षा आणि ठरल्याप्रमाणे दररोजची पाळी अशी नेमून दिली. एका घराचा आज नंबर योगायोगानं. आणि पांडव ज्या घरी मुक्कामाला होते एक ब्राह्मणाची बाई म्हातारी बाई. त्यांचा एकुलता एक मुलगा आणि त्या मुलाचे वडील. तीनच माणसं घरामध्ये. ठरल्याप्रमाणे या घरावर नंबर. तो बकासुरन उद्या गाडाभर अन्न द्यायचा आणि मुलाला पाठवायचं. तो न जाणून त्या तावडीतून मुलगा जिवंत आला तर वापस बरं आहे भाग्याचं. नाही तर तो तिकडच मारून टाकेत होता. तो गेलेला मनुष्य परत येईल याचा भरोसा नव्हता. दुसऱ्या दिवशी नंबर आला गावातल्या नियमाप्रमाणे आणि पांडव कुंती मातेसह मुक्कामाला त्या ब्राह्मणाकडे. काही दिवस राहिले तिकडे. राहायची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था केली त्यांनी. चांगले सज्जन माणसं असतात काही करतात एकमेकाला सहकार्य. काही माणसं अशी असतात की घरं लावू लावू जेवतात. तो कपभर पाणी कोणाला नाही सत्कूर भाकरी नाही. जेवताना सुद्धा घरं लावून जेवतात. पाहुणा आला तर हॉटेलवर स्टँडवरच त्याला चहा पाणी. वार करायला तर बाजूला आहे पाहुण्याला सुद्धा नाही जवळ. असो विनोदाचा भाग आहे त्यातला सोडून द्या. काही माणसं असे की महाराज आणि परोपकार करणारे. त्या पांडवाला चांगलं संरक्षण दिलं. आणि रात्रीचा प्रसंग कुंती मातेनं पाहिलं. ती म्हातारी रडायला लागली. समजलं उद्या आपला मुलगा पाठवायचा गाडीवर अन्न घेऊन. कारण ते कुंती मातेनं विचारलं सांगितलं कारण. गाडाभर अन्न तो बकासुराला घेऊन जायचं. न जाणू माझा मुलगा जिवंत येईल भरवसा नाही. एकुलता एक मुलगा. काय आईचं अंधकरण वाटत असे. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. शेवटी आईला दया आली कुंती मातेला. कुंती मातेनं आश्वासन दिलं. सांगितलं त्या मातोश्रेणा म्हणे आजीबाई अजिबात घाबरायचं काम नाही. तुमचा मुलगा पाठवू नका. तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे. माझ्याकडे 5 मुलं आहे. माझ्यातला एक मुलगा पाठवते आणि तो बरोबर गाडाभर अन्न पोहोचत करून येईल. घाबरू नका. अभय वचन दिलं. आनंद वाटला त्या म्हातारीला. रडणारी म्हातारी थांबली ना. आश्वासन दिलं आणि ठरल्याप्रमाणे दुसरा दिवस उजाडला. गाडीभर अन्न घेऊन भीमाला सांगितलं कुंती मातेने जा म्हणे या घरावर संकट आहे. आपण ज्यांच्याकडे राहतो खातो पितो आपण अन्न खाल्लेलं आहे आणि त्या घरावर संकट आहे. अशा संकट काळात मदत नाही करायची मग कोणत्या वेळेला मदत करायची. लोक एकमेकावर ताबडतोब विसरतात. लोकांचे उपकार करून घेतात. एकमेकाकडून सर्व सहकार्य घेतात.
पण दुसऱ्याला सहकार्य करायचं म्हटलं की लोकांच्या जीवावर येतं. उपकार एकमेकाचे विसरतात लोक, याला कृतज्ञ म्हणतात बरं का. आणि कृतज्ञ म्हणजे एकमेकाचे उपकार जाणणारा, ते कृतज्ञ आहे. काही लोक कृतज्ञ असतात, काही कृतज्ञ असतात. कुंती मातेने सांगितले यांच्या संकटातून यांना वाचवायचंय. भीमाला सांगितलं जा बाबा तू गाडीभर अन्न घेऊन. भीम दादा आनंद झाला, गाडीभर अन्न एकदम मिळणार. भीमा दादाला जरा खायला चांगलं लागत होतं, काय हरकत नाही म्हणे, आहे स्वीकारलं म्हणे मी कार्य. गेले रे भीमदादा गाडीवर अन्न घेऊन. ते गाडी चालवायला भीमदादा गेले ना, तर त्या तो बकासूर पाहिल्यावर तो मोठ्यानं ओरडायला लागला. बकासूर त्याला आनंद झाला, गाडीभर अन्न आलेलं आहे, हा मनुष्य आला तर याला मी परत जाऊ देत नाही. पण दररोज येणारे जे माणसं होते ना गाडीवर, हो ते रडत रडत जायचे. तर त्यांना माहिती आहे आपल्याला परत नंबर नाही घरी जायला, रडत जायचे का आनंदानं थोडीच होत. पण आज येणार भीमदादा हसत हसत गेला, उडी मारली त्या गाडीवर खाली. त्याने वाटलं आज हा कोण आलेला आहे म्हणजे. दररोज येणार रडत अर्धवट मेलेली येतात माझ्याकडे, आणि आज आनंदानं आला असं कोण आहे. पाहिलं, दोघांची बातचीत झाली, चर्चा झाली. मग गाडाभर अन्न दिल्यानंतर तो खायच्या ऐवजी भीमदादा त्याच्या अगोदर गाडीवरच्या अन्न खायला बसले. तो बाकासूर येतो लोट, तो भीमदादा इकडे लोट तिकडे लोट. तो भीमदादा त्याला कोपरान लोट येतो, त्याला लोटल्यावर तो लांब जाऊन पडतो. पुन्हा येतो, पुन्हा याच्याशी दाटा जोडली. तो बकासूर राहिला बाजूला, यानंच गाडावर अन्न फस्त केलं. शेवटी मग मात्र दोघात लढाई झाली आणि भीमदादानं त्या बकासुराला वर उचलून आपटून मारलं आणि त्या गावावरचं घरावरचं कायमचं संकट गेलं. दृष्टांत कशा करता सांगितला. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, 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 तरी परोपकार. तुकाराम महाराज म्हणतात फारसं नाही करते, थोडा तरी परोपकार कर. नका देऊ अन्न, नेदा तरी हेवो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. पण नाही दूध देता आलं तर काय हरकत नाही, ताक द्यायला काय हरकत आहे. ताक म्हणजे असा रे, पण ताकही देत नाही लोक, मग नका देऊ ताक. मग कपभर पाणी द्यायला काय हरकत आहे. महाराज म्हणतात फुकाचे जीवन तरी पाजा, तांब्याभर पाणी तरी पाजा एकमेकाला. आमच्या तारणगिरीजी महाराज प्रत्येक आणि लग्न प्रसंगी शुभाशीर्वाद देताना किंवा काही कीर्तनातही महाराज सांगत असायचे की आपल्या दारात कुणी अतिथी अभ्यागत आला तर त्याला चतकुर भाकरी देत चला, तांब्याभर पाणी देत चला. संपत नाही तो हात जोड कर दे लोटा भर पाणी, साधुराम यही संतन की बानी. असो ग्रस्त आश्रमी माणसं आहे, पुण्य परोपकार आपण करत राहावं, हा त्याच्यातला अर्थ आहे. म्हणूनच तुकाराम महाराजांचे निवडलेल्या अभंगातून महाराज म्हणतात परनिंदाही करू नये आणि परोपकारी जीवन घडावं. तिसऱ्या चरणातून म्हणून गेलो आपण. आणि असं जीवन जगत असताना आणखी काही जीव मात्रावर दया करण्याकरता महाराज म्हणतात भूत दया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवनवना माझी. चौथ्या चरणातून महाराज म्हणतात भूत मात्र म्हणजे इतर पशु पक्षी जे कोणी असतील सर्वांवर दया करा आणि जीव मात्राविषयी दया करा. पशु पक्षाला पाणी नसेल पाण्याची सोय करा, काही अन्नधान्याची सोय करा. आमचे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सुद्धा आणि जे प्राणी पशु पक्षी त्यांच्यावर सुद्धा प्रेम करत होते महाराज. जवळचाच परिसर आहे, सर्व लोकांना अनुभव आहे महाराजांचा. हो, एका वेळेला ते हरण पाळलेले होते महाराजांनी बरं का. हरण होते, कुणी दिलं महाराजांना, ते बारीक हरणाचे पिल्ल होते एक दोन गाडीमध्ये. आणि मग महाराज बाहेरून कार्यक्रम आले काही पोळ्या वगैरे असतील डब्यातले स्वतःच्या जेवणाचे त्या हरणाला द्यायचे, विद्यार्थ्यांना सांगून त्यांची व्यवस्था करायची. पुढं पुढं ते हरण मोठं झालं, त्याला शिंग फुटले, ते शिंगच मारायला लागलं. नंतर मात्र काही दिवसांनी ते हरण संगमनेर नगरपालिकेत पोहोचतं गेलं. पण काही दिवस सांभाळलं. ते सांगायचं तात्पर्य तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे भूतदया गायी पशुचे पालन, गायी पाळा जीव मात्रावर दया करा. भूतदया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवाना वना माझी, हो भूतदया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. आणि अशा रीतीने जीव मात्रावर दया करत असताना शांती रूपे नो हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. सरळ अर्थ सांगून जातो बरं, वेळ संपल्यामुळं. महाराज पाचव्या चरणातून म्हणतात शांती रूपे नो हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. शांततेनं आपलं जीवन जगावं आणि दुसऱ्याला शांततेनं जगवू द्यावं. वाढवी महत्व वडिलांचे. वाढ वडील जे आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे श्रेष्ठ आहे त्यांचा नेहमी सन्मान केला पाहिजे, मान सन्मान केला पाहिजे. वाढवी महत्व वडिलांचे. वाढ वडिलांविषयी आदरपूर्वक आणि वागणूक द्या.
आईबाप असतील, आई वडील असतील, आजोबा जे असतील, सर्वांच्या करता आपण थोडा आदरपूर्वक मान सन्मान द्या, त्यांची सेवाही करा. अशा रीतीने जर संसारात जीवन जगलं तर जगणं हेच आपलं आद्य कर्तव्य. महाराज म्हणतात हा नियम कुणाला आहे? महाराज शेवटच्या चरणातून. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे पद बळ वैराग्याचे परम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती, तो एक पावेल उत्तमची गती, तो एक पावेल वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती, तो एक पावेल उत्तमची गती, तो एक पावेल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, ज्ञानराज माऊली. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. शेवटच्या चरणातून महाराज म्हणतात वैराग्ययुक्त अंतकरणानं चांगल्या रीतीने विचार विनिमय करून आपण पैसा कमवला, संसार चांगल्या रीतीने आपण जर सांभाळला तर निश्चित आपलं जीवन सफल होतं, धन्य होतं. आणि हे आपल्या आश्रमाची जबाबदारी आहे. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. आणि आश्रम म्हणजे ग्रस्त आश्रम, आणि हा आपला जो ग्रस्त आश्रम आहे, धन्यो धन्यो ग्रस्त आश्रम. हा संसारी माणसं म्हणजे ग्रस्त आश्रमात ज्यांचं जीवन आहे त्यांच्याकरता महाराजांचा हा उपदेश होता. अभंगाचा भावार्थ आतापर्यंत आपण पाहिला आणि वेळही बराचसा झालेला आहे. नवले परिवाराला धन्यवाद देतो. चांगलं कार्याचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. सर्व भजनी मंडळाचाही सत्कार या ठिकाणी करत आहात. गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचे सन्माननीय सूर्यभान आबा जगताप त्यांची प्रामुख्याने उपस्थित, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा कार्यक्रम सर्व पार पडतोय. आपणही बहुसंख्येनं उपस्थित आहात आणि अभंगाचा भावार्थ आतापर्यंत आपण पाहिलेला आहे, तात्पर्य पाहिलंय. आणि म्हणून अशा तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे आपणही या संसारात ग्रस्त आश्रमात आहात. आपणही आपला ग्रस्त आश्रम सफल व्हावा असं वाटत असेल तर त्याच्याकरता परमार्थाशिवाय, सत्कार्याशिवाय दुसरा पर्याय नाही, भक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही. भगवान म्हणतात माझी भक्ती विना जळो जे आले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. जीवनमुख धरून जाण्याकरता चांगला संसार आणि त्या संसारात भगवंताची भक्ती, आणि ती भक्ती केली ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराजांचा संसार सुफल झाला ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आजी संसार सुफल झाला गे माये, आजी संसार सुफल झाला गे माये, आजी संसार सुफल झाला गे माये, आजी संसार सुफल झाला गे माये. देखियले पाया विठोबाचे, देखियले पाया विठोबाचे, तो माझा भावा, तो माझा भावा, देखियले पाया विठोबाचे, देखियले पाया विठोबाचे, तो माझा वेळोवेळी भावा पांडुरंग, तो माझा भावा, 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 तो माझा भावा. देखियेले पाय विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझा संसार सफल झाला, सफल झाला. कशामुळं ना? आणि माणसंही म्हणतात काही वेळेला आमचा संसार सफल झाला कशामुळं? नातू पण तू झाले वेल मांडवावर गेला.
वेल जरी मांडवर गेला तरी संसार सफल होतो का? व्यवहारात संसारात आपला सफल होत नाही का? देवाला सोडून जर आपला संसार असेल तर तो सफल होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा झाला कशामुळं? देखिले पाय विठोबाचे. त्या विठोबाचे पाय पाहिले म्हणजे पांडुरंगाची भक्ती केली संसारात राहून. आणि आपणही जर पांडुरंगाची भक्ती केली तर आपला हे संसार सफल होईल. सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि संसार सफल होण्याकरताच तर परमार्थ करायचा आहे, भक्ती करायची. भक्ती म्हणजे करमणूक म्हणून नाही, कीर्तन म्हणजे नाही तर मग काय सोयरे धायरे आमच्याकडे येणारे करा करमणूक म्हणून कीर्तन. कीर्तन ही करमणूक म्हणून नसतं, देवाच्या भक्ती करण्याकरता. आणि ही भक्ती जगात श्रेष्ठ आहे. आणि संसारात राहून संसार प्रपंच सांभाळून खुशाल भगवंताचं स्मरण करा, यानं आपला संसार सफल होतो. आणि अशा रीतीनं अभंगाचा भावार्थ पाहिला. वेळ संपलेली आहे, तिकडे सूचनाही आलेली आहे कीर्तन आटपून घेण्याची. नाही तर म्हणून मी अजून चाललं असतं कीर्तन. कीर्तन म्हणजे मारुत राहायचं शब्दासारखं आहे, पण मी लांबवणार नाही कारण सूचना आलेली आहे. जवळजवळ 2 तास कीर्तन झालंय. आणि आता सर्वांच्या करता भोजनाची व्यवस्था गणेश पाटील नवले व परिवाराने केलेली आहे. सर्वांनी भोजन करून जाण्याची विनंती या ठिकाणी करतोय. आणि पुढे आम्हाला चिंचडगाव आश्रमाच्या वतीनं सप्ताह करायचं. पैठण तीर्थक्षेत्र पैठण अधिक मास आला पुढे जुलै महिन्यात. अधिक मासाच्या निमित्तानं ज्ञानेश्वरी पारायण 4-5 दिवसाचं आणि कीर्तन सोहळा वगैरे कार्यक्रम होणार आहे. तारीख वगैरे अजून काढलेली नाही, पण अधिक मासात होणार आहे. त्या कामामध्ये आव्हानांच्यावर काही जबाबदारी दिलेली. एक पंगत सन्माननीय हरिभक्तपरायण होय गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यवान आबा जगताप, त्यांना आम्ही एक पंगत दिलेली आहे. फोनवर सांगितलं त्याने लगेच होकार सांगितलं कोणतीही पंगत द्या म्हणे, खाल्याची द्या नाही तर कोणतीही द्या, किती हजार लोक असो. आणि म्हणून त्यांनी तयारी दर्शविली. त्यांना त्या निमित्तानं धन्यवाद देईल. त्यांच्याबरोबर आमचे राठोळ सर असतात नेहमी, त्यांच्याकडे एक जबाबदारी दिलेली आहे पंक्तीची एका दिवसाला. आणि आमचे रामभाऊ पाटील जगताप या ठिकाणी उभे आहे, त्यांच्या परिवाराकडे एक जबाबदारी दिली. अर्थात एका दिवसात 3 पंक्ती आहे. हे तिघही माणसं त्या दिवसात त्या एका दिवसाच्या पंक्तीची जबाबदारी सांभाळणार आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि आजच्या या नवले परिवाराला धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय. आ भुले भुले वेडेवा भुले उतरले. आ नाही विचारिला अधिकार मी आपला. का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. ज्ञानदेव तुकाराम. कुंडली गौरधारी विराज श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण सद्गुरु नारायणगिरी महाराज. आलेल्या पाहुणे मंडळींनी कोणीही भोजन केल्याशिवाय ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला. कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला. इतने उपकार हैं